आज आपण 10th स्टँडर्ड मधील सायन्स मध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या सेकंड चॅप्टर मध्ये साधारणपणे यापूर्वी डोबेरेल्स ट्राइड्स लॉ, न्यूलँड्स ऑक्टेव्स लॉ, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल या सगळ्याचा क्रमाने आपण अभ्यास केलेला आहे. आणि हा सगळा अभ्यास करत असताना आपल्यालाही माहिती विद्यार्थी मित्र की याच्यामध्ये जगातले सगळे एलिमेंट्स असतात त्या सगळ्या एलिमेंट्सची फंडामेंटल प्रॉपर्टी ही नेमकी काय असते, त्या एलिमेंट्सच्या फिजिकल किंवा केमिकल याच्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या बऱ्यापैकी कशाशी निगडीत असतात हे जुन्या काळामध्ये अगदी डोबेरेल्सचा काळ असेल तो साधारणपणे विद्यार्थी मित्र 1817 हा जो काळ आहे तो न्यूलँडचा काळ 1866 सांगितला जातो आणि त्याच्यानंतर 1869 ते 72 या कालावधीमध्ये मेंडेलिव्ह असे 3 सायंटिस्ट आहेत की ज्यांचा आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्स मध्ये अभ्यास केलेला आहे. त्यांनी ही सगळी जगामधली एलिमेंट्स आहेत त्यांचा सिस्टमॅटिकली स्टडी करण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न ते तुमच्यासमोर यापूर्वी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये एलिमेंटची जी फंडामेंटल प्रॉपर्टी आहे की त्याच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत हा जो भाग आहे सगळं त्याचा ॲटॉमिक मास याच्याशीच निगडीत असतो. म्हणजे साधारणपणे त्या एलिमेंटची वजन काय त्याच्याशी निगडीत या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात हे सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला आणि त्याच्यावर आधारित त्यांनी त्यांचे कन्क्लुजन्स, रिझल्ट्स, लॉस हे त्यांच्या आपल्यासमोर मांडलेले या सगळ्या लॉज आपण स्टडी केलेले. तुम्हालाही माहिती विद्यार्थी मित्र या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज सांगत असताना याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं त्याचं मास किती आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय आहे, त्याची डेन्सिटी किती आहे, म्हणजे किती जागेमध्ये, किती व्हॉल्यूम मध्ये किती मास त्याचं साठलेलं आहे. शिवाय ही सगळी एलिमेंट्स आहेत ते ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होताना त्यांचे ऑक्साइड्स कसे क्रिएट होतात, हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होताना हायड्रेट्स काही होतात का, अशा सगळ्या प्रॉपर्टीज या केमिकल म्हणून ओळखले जातात. म्हणजे जुन्या काळी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या थोड्याच होत्या आणि ह्या सगळ्या त्या काळामध्ये माहीत असताना फक्त त्यांचा संबंध सगळ्या ॲटॉमिक मास याच्याशीच लावला गेला आणि त्याच्या अनुषंगाने ह्या सगळ्या बाबी सांगितल्या गेल्या. मग याच्यापेक्षा सुद्धा अनेक सायंटिस्ट आहेत त्या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची कन्क्लुजन्स जगाच्या समोर मांडली. त्याच्यापैकी आपल्या 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला डोबेरेल, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह या तिघांचाच क्रमाने अभ्यास आहे. पण विद्यार्थी मित्र याच्या नंतरचा कालावधी 1869 ते 72 याच्या नंतरचा म्हणजे 19व्या शतक म्हणू आपण त्याच्या एंडमध्ये आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्या काळामध्ये कोणताही एलिमेंट आहे तुम्हालाही माहिती आहे जगामधला मॅटर हे साधारणपणे 3 भागामध्ये आपण क्लासिफाय करतो. एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. त्याच्यापैकी एलिमेंट आहे याचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल हा ॲटम म्हणून ओळखला जातो. म्हणजे सगळ्यात छोटा पार्टिकल हा ॲटम आहे असं ओळखलं जातं आणि ह्या अशा ॲटम नावाच्या भागावर त्या काळामध्ये स्टडी चालू होता. म्हणजे हा नेमका ॲटम एखाद्या एलिमेंटचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल आहे की जो ॲटम आहे त्याच्या आतमध्ये नेमकी त्याची रचना कशी असेल, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल याच्याविषयी बऱ्यापैकी अनेक सायंटिस्ट लोक रिसर्च करत होते. त्याच्यामध्ये क्रमाक्रमानं मग याच्या नंतरच्या कालावधीमध्ये काही सायंटिस्ट लोकांना यश आलं. मग याच्यामध्ये अगदी जॉन डाल्टन यांनी पहिल्यांदा त्यांची ॲटम बद्दलची थेअरी जगाच्या समोर मांडली. त्यांनी सांगत असताना 4 लॉज किंवा 4 स्टेटमेंट दिली. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक स्टेटमेंट होतं की हा जो ॲटम आहे हा पुन्हा काय होत नाही, हा इनडिव्हिजिबल आहे. म्हणजे त्याचे भाग करता येत नाही, त्याची विभागणी करता येत नाही. अशा पद्धतीने सगळ्या जगाला पहिल्यांदा यांनी समजावून देण्याचा प्रयत्न केला. क्रमाक्रमानं मग या ॲटम बद्दल जे थिअरी सांगितले गेले त्याच्यामध्ये बदल होत गेला. मग नंतर लक्षात आलं की कॅथोड रे ट्यूबच्या सहाय्याने एखाद्या एलिमेंट मधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतायत, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते बाहेर फेकले जात आहेत आणि एक्सरेचा साधारणपणे त्या काळामध्ये शोध लागला आणि साधारणपणे रॉन्जन यांनी ते रॉन्जन ट्यूब याच्या नावानं तो एक्सपेरिमेंट केला होता. त्याच्यामध्ये त्यांना इलेक्ट्रॉन्स, छोटे छोटे पार्टिकल्स म्हणजे एखादा ॲटम असेल, एखादा मटेरियल असेल, मॅटर असेल, एखादा एलिमेंट असेल त्याच्यामधनं निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स बाहेर फेकले जात आहेत हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांना कळालं की डाल्टनने सांगितलं त्या टाईपमध्ये ॲटम हा एकदम घट्ट नाहीये, इनडिव्हिजिबल नाहीये, त्याच्यातनं काहीतरी बाहेर पडू शकतो म्हणजे तो डिव्हाइड होऊ शकतो. मग त्यावेळेला कळालं की ॲटम हा डिव्हिजिबल आहे, तो वेगवेगळ्या 2 पार्ट्सनी बनलेला आहे.
त्याच्यामध्ये ऍटमला न्यूक्लियस वेगळा पार्ट आहे आणि बाहेरच्या बाजूला इलेक्ट्रॉन्स आहेत ते वेगळा पार्ट आहे. असा क्रमाक्रमानं मग ऍटमच्या आतमध्ये इन्साइडमध्ये नेमकं काय काय आहे याचा स्टडी होत गेला. मग क्रमानं प्रोटॉन्स, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स जे न्यूक्लियसमध्ये असतात त्याचा शोध लागला गेला. त्याच्याही नंतरच्या कालावधीमध्ये मग न्यूट्रॉन्स हे जे चार्जलेस आहेत त्या सगळ्याचा शोध लागला गेला. म्हणजे साधारणपणे हे ऍटम जो आहे हा भाग साधारणपणे प्रोटॉन, न्यूट्रॉन अशा न्यूक्लियसमध्ये आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात अशा पद्धतीने साधारणपणे ही थिअरी समोर मांडण्यात आली. रुदरफोर्डनं तर सगळ्या जगाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवून दिलं. त्याने ते सोन्याचा म्हणजे आपल्यालाही माहिती गोल्डचं थिन असं फाईल पातळ असा पत्रा घेतला आणि त्याच्यावर प्रोटॉन्स हेलियमच्या अल्फा पार्टिकल्स फेकून मारले आणि त्याच्या सहाय्याने मग त्याने ऍटमचा बराचसा भाग मोकळा असतो. त्याच्या इनसाइड आतमध्ये कशी रचना असते, ऍटमचा बराचसा भाग हा एम्प्टी असतो, फ्री स्पेस असते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात आणि मध्ये काहीतरी जड असं न्यूक्लियस सारखं काहीतरी असतं. याचा प्रॅक्टिकली पहिल्यांदा शोध लावला. म्हणजे न्यूक्लियस एक खूप जड असणारा भाग आहे आणि त्याच्या आतमध्ये असणारे पार्टिकल्स कोणते आहेत असे सगळे क्रमानं असे अनेक शोधांची खूप चर्चा केली याच्यावर करते विद्यार्थी मित्र. क्रमाक्रमाने याच्यामध्ये बदल होत गेले. अगदी नील्स बोर यांनी तर त्यांच्यानंतर हे जे बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या शेलमध्ये वेगवेगळ्या म्हणजे पूर्वी तर सांगितलं गेलं की हे ऑर्बिट्समध्ये वेगवेगळ्या फिरतात, म्हणजे वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये फिरले जातात असं त्या काळामध्ये सांगितलं गेलं. आता नंतर ऑर्बिट हा शब्द बदलला विद्यार्थी मित्र. तो शेल असा शब्द आपण वापरतो आणि ऑर्बिट आणि शेल मध्ये काय फरक आहे तर पूर्वी ऑर्बिट हा शब्द 2 डायमेन्शनली वापरला जायचा. म्हणजे मुलांना सुद्धा असं वाटायचं ह्या एखादा ऍटम आहे ना त्याचा हा न्यूक्लियस असेल असं गृहीत धरून चालत, त्याच्यावरती फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे फिरायचे, मग असे 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 सगळे फिरायचे. आता हेही आपल्याला माहिती आहे. साधारणपणे नील्स बोरने सुद्धा सांगितलं होतं की पहिल्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन्स नेमके डिवाइड कसे होतात. तर त्याच्यासाठी हा एक फॉर्म्युला त्यांनी सांगितला गेला होता की फर्स्ट ऑर्बिटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतील तर इथे एक संख्या भरा, 1चा स्क्वेअर 1 त्याची दुप्पट करा 2, म्हणजे फर्स्ट शेलमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होताना दिसतील. त्याची कॅपॅसिटी पहिल्या ऑर्बिटची 2 असेल. क्रमानं वाढवत जाईल तर 2 ठेवा, 2चा स्क्वेअर केला 4, 4ची दुप्पट आली 8, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 असेल. असं क्रमानं तुम्ही पुढे जात गेलं तर 18, 36, 50, 72 अशा पद्धतीने इन्क्रीज होत जातात. पूर्वी त्याला ऑर्बिट म्हटलं जायचं. नंतर मग लक्षात आलं की हे ऑर्बिट नाहीये, हे 2 डायमेन्शनल डायग्रामच नाहीये. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला विद्यार्थी मित्र हे जर न्यूक्लियस असेल तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरताना पहिल्या शेल मधला पहिला इलेक्ट्रॉन जर अशा पद्धतीने फिरत असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन या पद्धतीने फिरतो. म्हणजे एकामागे ते फिरत नाही, त्यांचे डायरेक्शन्स वेगवेगळे असतात. फक्त डिस्टन्स मात्र पहिल्या शेलसाठीच हे सेम असतं. म्हणजे पहिला पार्टिकल असं फिरत असेल तर दुसरा पार्टिकल असा फिरत असतो. डिस्टन्स तेवढंच असतं, म्हणजे सेम डिस्टन्सवर हे दोघं जण फिरत असतात. म्हणून हे सपाट ऑर्बिट नसून हे शेल आहे, कवच आहे असा नंतर निष्कर्ष निघाला आणि मग ऑर्बिटचं नाव शेलमध्ये ट्रान्सफर झालं. आणि अशा अर्थानं मग वेगवेगळ्या शेल्समध्ये कसे कसे इलेक्ट्रॉन्स फिरतात त्याची चर्चा सुरू झाली. नील्स बोरनं अशा पद्धतीने एक थेरी मांडली. नंतरच्या कालावधीमध्ये मात्र याच्यामध्ये सुद्धा अनेक बदल झाले. मग नंतर लक्षात आलं की या शेल्समध्ये सुद्धा पुन्हा सबशेल्स आहेत. याचाही आपण क्रमानंतर अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्र, काही काळजी करू नका. आणि मग ऍटम मध्ये खऱ्या अर्थाने मोठे बदल किंवा मोठा रिसर्च त्या काळामध्ये झाला आणि मग खऱ्या अर्थाने सगळ्या जगाला त्याच्यानंतरच्या भागामध्ये तुम्हाला ऍटमला प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात हे सिद्ध झालं. आणि याच्यावरून याच ऍटमसाठी मग ऍटॉमिक मास नंबर आणि ऍटॉमिक नंबर अशा 2 वेगवेगळे कन्सेप्ट जगासमोर मांडले गेले, या पुढे आले. आणि याच्यामध्ये ऍटॉमिक मास नंबर हा प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या संख्येला एकत्रितपणे म्हटलं जाऊ लागलं की जे न्यूक्लियस मध्ये असतं आणि या दोघांनाही वजन असतं, मास असतं, या दोघांच्या एकत्रीकरणाला ऍटॉमिक मास नंबर असं म्हटलं गेलं. आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये मग ऍटॉमिक नंबर याची डेफिनेशन्स पुढे आली. मग ती प्रोटॉनची संख्या असेल किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असेल, हे पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज दोन्ही सेम असतात. ऍटम मध्ये तुम्ही पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज हे दोन्ही पार्टिकल्स सेम नंबर असतात. त्यामुळे त्यांच्या चार्जेसचे ऍडिशन सुद्धा 0 येते आणि मुळात हा ऍटम सुद्धा हा चार्जलेस असतो. म्हणजे ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, हेही त्या काळामध्ये सिद्ध झालं. आणि अशा अर्थानं ह्या 2 नवीन कन्सेप्ट जगासमोर आले. तत्पूर्वी किंवा पूर्वीच्या काळामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या ऍडिशन केल्यानंतर यांनाच मास असतं, यांचंच ऍडिशन केल्यानंतर
होणारा जो भाग आहे त्याला आपण जरी पुढच्या आधुनिक काळामध्ये आता आपण त्याला ऍटॉमिक मास नंबर म्हणून ओळखत असलो तरी फार पूर्वीच्या काळामध्ये मात्र डोगर न्यूलँड्स मेंडेलिव्ह यांच्या काळामध्ये ऍटमचं स्ट्रक्चर आतमध्ये ऍटम कसं आहे त्याचं स्ट्रक्चर तोपर्यंत कोणाला माहित नव्हतं. तोपर्यंत ऍटॉमिक मास नंबर असं न घेता ऍटॉमिक मास म्हणजे तो एलिमेंट नेमका किती जड आहे एवढंच पाहिलं जात होतं. त्याची डेन्सिटी काय साधारणपणे वरवर पाहता त्याच्या प्रॉपर्टीज काय एवढ्याच पाहिले गेले होत्या. इन डिटेलमध्ये इतक्या खोलात जाऊन त्यांनी ऍटॉमिक मासचा सुद्धा आणि ऍटॉमिक नंबरचा सुद्धा अभ्यास केला गेला नव्हता. आणि मग विद्यार्थी मित्र म्हणून जुन्या काळामध्ये डोवेर न्यूलँड्स असतील मेंडेलिव्ह असतील यांच्यासारखे अनेक सायंटिस्ट असतील की त्यांनी हा जो एलिमेंटच्या बाबतीमध्ये ऍटॉमिक मास हीच फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली आणि त्यांनी जे सांगितलं की या ऍटॉमिक मासवरच डिपेंड सगळ्या त्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज असतात. ही थेअरी थोडी मागे पडत गेली आणि तुम्हालाही माहिती आता की ऍटमच्या आतमधली रचना त्याचं इन्साइड मध्ये असणारं स्ट्रक्चर त्याच्या इलेक्ट्रॉनची असणारी विभागणी त्याचा असणारा ऍटॉमिक नंबर या ऍटॉमिक नंबरवरून त्याचं होणारा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आपण पहिल्या शेलमध्ये किती दुसऱ्या शेलमध्ये किती तिसऱ्या शेलमध्ये किती असं ज्यावेळेला आपण सांगतो ही जी विभागणी करतो ही जी विभागणी याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. आणि हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे जगासमोर आलं आणि मग त्या वेळेला कळायला लागलं की या सगळ्या शेल्स फुलफिल्ड होण्यासाठी सगळे जगातले ऍटम्स असतात इलेमेंट्स असतात ते प्रयत्नशील असतात. मग प्रत्येक एलिमेंट हा आपलं डुप्लेट किंवा ऑक्टेट कंडिशन्स आहेत ह्या फुलफिल्ड करण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो. इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो किंवा शेअरिंग करतो. इलेक्ट्रॉनच्या देण्या घेण्यानं आयन्स क्रिएट होतात तर शेअरिंगनं मात्र त्यांची फक्त ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड असल्याचा भास निर्माण होतो. एकूण काय दोन्ही मेथडने त्यांना स्टेबिलिटी मिळते. ते स्टेबल होण्याकडे प्रयत्नशील राहतात. म्हणजे बहुतेक जगामधली बरीचशी एलिमेंट्स अनस्टेबल असतात ती स्टेबिलिटीकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि हे करत असताना डुप्लेट ऑक्टेट कंडिशन मग इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीनं असेल किंवा शेअरिंग असेल ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतात. आणि यालाच हेच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण हेच शेअरिंग आणि हेच एकत्र येणं या सगळ्यावर डिपेंड खऱ्या अर्थानं फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज असतात. या प्रॉपर्टीज या खऱ्या अर्थानं आणि खऱ्या अर्थानं सगळ्या जगाला माहित पडलं की या सगळ्या ऍटॉमिक नंबर आणि त्या ऍटॉमिक नंबर मुळे त्याचं केलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यावर तयार झालेली त्याची व्हॅलन्सी या सगळ्या बाबींवर डिपेंड असतात. म्हणजेच काय तर जुन्या काळामध्ये एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ह्या ऍटॉमिक मासवर डिपेंड असतात. या गोष्टीला सगळ्यात पहिल्यांदा फाटा मिळाला या सगळ्या रिसर्च आणि मग जगासमोर आलं की ह्या एलिमेंटच्या सगळ्या फंडामेंटल प्रॉपर्टीज असतात. या एलिमेंटच्या संदर्भातले प्रॉपर्टीज असतात. मग फिजिकल असू दे केमिकल प्रॉपर्टीज असू दे या सगळ्या डिपेंड असतात. त्या फक्त आणि फक्त बऱ्यापैकी ऍटॉमिक नंबरवरच डिपेंड असतात. आणि मग तिथून पुढच्या काळावधीमध्ये एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज त्या फंडामेंटल प्रॉपर्टीज ह्या ऍटॉमिक नंबरवर डिपेंड असतात आणि ऍटॉमिक नंबरच्या चेंज होण्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा पेरिओडिसिटी दिसून येते. ठराविक पिरियड नंतर पुन्हा पुन्हा त्या प्रॉपर्टी येत जातात असं दिसायला लागलं. आणि मग याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेनरी मोस्ले या सायंटिस्टनी मग सगळ्या जगाला पहिल्यांदा दाखवून दिलं की त्यांनी सुद्धा मेंडेलिव्हने जसं ऍटॉमिक मास इन्क्रीज होत गेल्यानंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पुन्हा पुन्हा येतात हे सिद्ध केलं. याच पद्धतीनं हेनरी मोस्ले यांनी याच्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये करेक्शन करून या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पुन्हा पुन्हा येतातच. फक्त ही सगळी एलिमेंट्स फक्त ऍटॉमिक मास ऐवजी त्यांच्या ऍटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडावे लागतात आणि ऍटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडल्यानंतर ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा प्रॉपर्टीजचं रिपिटेशन होतं. पुन्हा पुन्हा रिपिटेशन होणं याला पिरियोडिसिटी म्हणतात. पिरियोडिक असा शब्द वापरला जातो. आणि मग हेनरी मोस्ले यांनी सगळ्या जगाच्या समोर दाखवून दिलं की ऍटॉमिक मासच्या ऐवजी ऍटॉमिक नंबर याच्या जर इन्क्रीजिंग ऑर्डरनं आपण एलिमेंट्सची मांडणी करत गेलो तर चढत्या क्रमानं इन्क्रीजिंग ऑर्डरनं जर मांडणी करत गेलो तर ठराविक कालावधीनंतर या सगळ्या प्रॉपर्टीज एलिमेंट्सच्या पुन्हा पुन्हा रिपीट होत जातात. ते असत्यात येत राहतात. आणि अशा पद्धतीने मग या हेनरी मोस्ले यांनी त्यांचा मॉडर्न पिरियोडिक लॉ जगाच्या समोर मांडला.
की जो लॉ फक्त काय सांगतो, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज या पिरियडिक असतात, पिरियडिक फंक्शन असतात, फक्त ऍटॉमिक मासच्या नव्हे त्या ऍटॉमिक नंबरचं पिरियडिक फंक्शन असतात. आणि मग अशा पद्धतीनं मेंडलीच्या सांगितलेल्या लॉ मध्ये फरक केला गेला आणि हा सगळा फरक म्हणजे त्याही काळामध्ये लक्षात आलं, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज, एलिमेंटच्या सगळ्या प्रॉपर्टीज, फिजिकल असो केमिकल असो, हा सगळा भाग ज्या वेळेला संशोधनामधून पुढे आला त्यावेळेला खऱ्या अर्थानं सगळ्या जगाला माहिती पडलं की अरे ऍटॉमिक मास याच्याही पेक्षा ऍटॉमिक नंबर ही बाब फारच महत्वाची आहे की ज्याच्यावर सगळ्या प्रॉपर्टीज डिपेंड आहेत. आणि मग खऱ्या अर्थानं हेनरी मोसले यांनी मेंडेलिव्ह प्रमाणेच सगळी एलिमेंट्स ही फक्त ऍटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं मांडायला सुरुवात केली. आणि ही मांडत असताना जेव्हा जेव्हा एखादा एलिमेंट असं सापडेल की ज्याच्या प्रॉपर्टीज मूळच्या पूर्वी कधीतरी गेलेल्या एलिमेंट सारखे येत आहेत, त्यावेळेला त्याला त्याच्या खाली मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सुद्धा एक छानसं टेबल क्रिएट केलं. आणि असं एक टेबल जे क्रिएट केलं की त्या टेबलला पिरियडिक टेबल असं ओळखलं जातं. आणि हे पिरियडिक टेबल आजही सर्वांना आदर्शवत आहे. म्हणून आजही त्याला त्याच्यामध्ये बरेच म्हणजे किती जणांनी आधी त्रुटी काढण्याचा प्रयत्न केला, खूप त्रुटी काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून आज तागायत कोणाला बऱ्यापैकी त्रुटी काढता आल्या नाही. त्याचे डिमेरिट्स तागायत शोधता आले नाही, डिसएडव्हान्टेजेस शोधता आले नाही. इथून पुढच्याही कालावधीमध्ये असं म्हटलं जातं की याच्यामध्ये कधीही डिसएडव्हान्टेजेस डिमेरिट्स पाहायला मिळणार नाही. ते कितीही काळ पुढे गेला तरी कायम ते मॉडर्नच राहणार. आणि म्हणून त्याला नाव पडलं मॉडर्न पिरियडिक टेबल. हेनरी मोसले या सायंटिस्टने तयार केलेले हे मॉडर्न पिरियडिक टेबल. चला तर मग आता विद्यार्थी मित्र, असं जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हेनरी मोसले या सायंटिस्टने बनवलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डरनं त्यांच्या ऍटॉमिक नंबरच्या मांडले जातील त्यावेळेला हे त्यांच्या पिरियडिक फंक्शन असतात, ते ऍटॉमिक मासचे नव्हे तर ऍटॉमिक नंबरचे. हे नेमकं आहे तरी काय, पिरियडिक टेबल तरी आहे तरी काय, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तरी काय आहे, शेल वाईज ते कसं डिस्ट्रीब्यूट होतं, खरंच शेल्स मध्ये आणखी सब शेल्स असतात का, या सगळ्याची ओळख आता आपण क्रमाने करून घेऊ. त्यांचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहू आणि मग पिरियडिक टेबल नेमका कसा बनलेला आहे, त्याची रचना कशी केलेली आहे ते पाहू. त्याच्या रचनेबरोबरच त्याच्यामध्ये चांगल्या बाबी की ज्याला मेरिट्स म्हणून ओळखलं जातं त्या सगळ्या आपण पाहण्याचा प्रयत्न करू. क्रमाने आपण या सगळ्या बाबी अभ्यासूया. चला आपण सुरुवात करू मॉडर्न पिरियडिक टेबल, याची रचना आणि हे नेमकं कसं आहे याच्या भाग. विद्यार्थी मित्र, मॉडर्न पिरियडिक टेबलला त्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण 9th स्टँडर्ड मध्ये सर्वसाधारणपणे नील्स बोहर या सायंटिस्टने कोणत्याही ऍटम मध्ये त्या एलिमेंटचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल ज्याला आपण ऍटम म्हणतो की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो, प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियस मध्ये असतात, बाहेरच्या बाजूला इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. असे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिव्हाइड होतात वेगवेगळ्या शेल्स मध्ये. ते डिव्हाइड होताना प्रत्येक शेल मध्ये म्हणजे न्यूक्लियसच्या शेजारी असणारी जी फर्स्ट शेल असते, म्हणजे याला आपण न्यूक्लियस असं संबोधलं ऍटमच्या सेंटर पोझिशनच्या भागाला, ही जी फर्स्ट शेल असते त्या फर्स्ट शेलला आपण साधारणपणे के असं नाव असतं. सेकंड शेल आहे तिला एल नाव आहे, थर्ड शेल आहे तिला एम नाव आहे, फोर्थ शेल आहे तिला एन नाव आहे. यांची कॅपॅसिटी आहे त्याही ठरलेले आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ अशा पद्धतीने 5, 6, 7 अशा साधारणपणे 7 वेगवेगळ्या शेल्स आपल्याला पाहायला मिळतात. यांची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्यालाही माहिती आहे. फर्स्ट शेलची साधारणपणे 2 असते, सेकंड शेल कडे गेला तर ती 8 असते, त्याच्या पुढे गेला तर ती 18 होते, त्याच्या पुढे गेला तर 32 होते. जशी सेल याची मर्यादा ती शेलचा आकार आहे तो मोठा मोठा होत जाईल, तसं तसं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्याची कॅपॅसिटी सुद्धा इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटी इन्क्रीज होत जाते. या सगळ्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर 50 होत जाते, 72 आणि 98. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या शेल्स आहेत त्यांची रचना तुमच्या समोर मांडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला साधारणपणे असं वाटणं याची शक्यता आहे, म्हणजे हेही समजावून घ्या की तुम्हाला नमुना म्हणून काही एलिमेंट्स आहेत त्यांची तुम्हाला शेल वाईज डिस्ट्रीब्युशन, त्यांचं शेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे पहिल्या शेलमध्ये किती, सेकंड मध्ये किती, थर्ड मध्ये किती, हे तुम्हाला सांगण्याचा मुद्दा मी प्रयत्न करतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या जगामधलं सगळ्यात हलकं एलिमेंट आहे की जे हायड्रोजन या नावानं ओळखलं जातं, की ज्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे हा ऍटॉमिक नंबर 1 आहे. आणि याची जर आपण फोड करायचा प्रयत्न केला, त्याचा ऍटॉमिक नंबर जो 1 आहे याची फोड आहे ती फोड करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल
की ही ॲटॉमिक नंबर इथे लिहिलाय, तर हा ॲटॉमिक नंबर वरती लिहितात, वरच्या बाजूला लिहिला जातो, हे लक्षात ठेवा. इथं लिहूया किंवा इथं लिहूया. याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. म्हणजेच काय, तर हायड्रोजनचं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये एकच प्रोटॉन आहे. तर न्यूक्लियसचा संबंध कसा लागतो हे समजावून घ्या. त्याचा ॲटॉमिक नंबर जेव्हा आपण 1 सांगतो तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉनची संख्या पण 1 असते आणि इथे रिव्हॉल्व होणारे इलेक्ट्रॉन्स असतात त्याची संख्या पण 1 असते. तर साहजिकच तुमच्याही समोर लक्षात येईल की जर या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर लिहिता इथं लिहितो हे हायड्रोजन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. याला जर फोडायचा प्रयत्न केला, त्याच्या ज्या शेल्स आहेत त्या पाहायला गेला तर एकच इलेक्ट्रॉन असेल, याचा अर्थ पहिल्या शेलमध्ये तो जाईल आणि त्याची विभागणी होताना साधारणपणे पहिल्याच शेलमध्ये हा एकटा इलेक्ट्रॉन बसेल. हे मांडताना साधारणपणे आपण ब्रॅकेटमध्ये असं मांडतो 1 या टाईपमध्ये. याच्यानंतर क्रमाने येणारा दुसरा आहे, तुम्हाला माहिती आहे हेलियम. त्याच्याकडे पाहायला गेलं तर त्याच्याकडे त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. म्हणजे प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज असतील किंवा इलेक्ट्रिव्हली निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असतील, दोघांची संख्या समान असते, सेम असते. याची जर फोड करायला गेलं, हे 2 इलेक्ट्रॉनची शेल वाईज फोड तयार करायला गेला तर तुम्हाला माहिती आहे हेलियमसाठी मात्र काय होईल, त्याच्या न्यूक्लियसमध्ये 2 प्रोटॉन्स असतात. न्यूट्रॉनचं खरं प्रोटॉनच्या संख्या एवढ्या असतील किंवा नसतील, हे चार्जेस असल्यामुळे त्याची संख्या कधी कमी असते, कधी जास्त असते, कधी प्रोटॉन एवढीच असते. आपण आता सध्या फक्त विचार करतोय तो न्यूक्लियसचा विचार न करता त्याच्या बाजूला फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचा विचार करतोय. हे जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 असतील तर हे पहिल्या शेलची कॅपॅसिटीच मुळात 2 आहे, त्यामुळे दोन्ही इथं बसतील आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं लिहितो मुळात हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हा ॲटॉमिक नंबर आहे आणि हा इलेमेंट आहे, त्याचा सिंबल साधारणपणे अशी वाटणी होते. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊ आपण, तिसऱ्या क्रमांकाच्या जगामध्ये अस्तित्वात असणारा एलिमेंट आहे की ज्याचं नाव लिथियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. याला जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला याची फोड करताना पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 पूर्ण भरलेली आहे. तर पहिली के नावाची शेल जेव्हा पूर्णपणे भरते तेव्हा मग सेकंड नावाची शेल ओपन होते आणि त्याच्यामध्ये मग हा एलिमेंट किंवा राहिलेला एक इलेक्ट्रॉन आहे, तर टोटल 3 आहे, तो इथे जातो आणि असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. थोडं पुढे गेलात बेरिलियम, याचे 4 आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2-2 असं पाहायला मिळेल. थोडं पुढे गेलात तर मग तुम्हाला बऱ्यापैकी निऑन एक पाहायला मिळेल. याच्यामध्ये मात्र 2 असतात. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे तो 10 आहे. याची जर फोड करायला गेला तुम्ही क्लासिफिकेशन करायला गेला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 2 आणि 8 असं होईल आणि मग लक्षात येईल तुम्हाला फर्स्ट शेल आणि सेकंड शेल हे कम्प्लिटली फिल्ड झाले. इथं पाहायला मिळेल डुप्लेट पूर्ण आहे, इथं डुप्लेट ऑक्टेट दोन्ही पूर्ण आहे. म्हणजे नकळतपणे हेही तुम्हाला माहिती की या एलिमेंटला आणि या एलिमेंटला आपण इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हणतो, अशा टाईपचे एलिमेंट्स. थोडं पुढे गेला तर तुम्हाला सोडियम पाहायला मिळेल 11 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. याची फोड केली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट मध्ये 2, सेकंडची कॅपॅसिटी संपलेली आणि पुन्हा 1. असं करत 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 तुम्ही निऑन पर्यंत पोहोचलात. निऑन नंतर ऑर्गन पर्यंत जर जाऊन पोहोचलात तर याची कॅपॅसिटी हे 18 कडे जातं आणि 18 साठी तुम्ही पाहायला गेलात तर लक्षात येईल तुम्हाला हे 2, 8 आणि 8 इथे येऊन थांबतो. इथेही तुम्हाला डुप्लेट, ऑक्टेट आणि ऑक्टेट अशा कंडिशन्स फुलफिल झाल्यासारखे दिसतात. हेही एलिमेंट इनर्ट गॅस आहे. पण जर ज्या क्षणाला तुम्ही पोटॅशियमकडे वळता आणि त्याची कॅपॅसिटी किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे, तेवढा मग मुलांच्या मनामध्ये खरा प्रश्न क्रिएट होतो आणि तो म्हणजे काय, तर याची पहिली शेल आहे ती कंप्लीट आहे, दुसरी शेल आहे ती कंप्लीट आहे ऑक्टेटने, तिसऱ्या शेलकडे पाहायला गेलं तर त्याचं नाव एम आहे, कॅपॅसिटी 18 ची आहे. मग कॅपॅसिटी 18 असताना ऑक्टेट कंडिशन फुलफिल झाल्याच्या नंतर मग तो इथे येणारा आणखीन एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन या 8 पेक्षा वेगळा येणारा 9वा इलेक्ट्रॉन तो नेमका कुठे जाईल, तर इथं मात्र विद्यार्थी मित्र याच्यासाठी नवीन शेल ओपन होते आणि अशा पद्धतीने मनामध्ये विद्यार्थी मित्र प्रश्न निश्चित यायला हरकत नाही तुमच्या की हा 9वा इलेक्ट्रॉन या थर्ड शेलची कॅपॅसिटी असताना सुद्धा तिथं का होत जात नाही. तर हाही नियम तुम्ही नवीनमध्ये शिकलेला आहे. कोणत्याही ऑर्बिटमध्ये हे लक्षात ठेवा, ऑक्टेट कंडिशन फुलफिल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा इलेक्ट्रॉन येत नाही, शेवट मात्र ऑक्टेटनेच होतो. ऑक्टेटच्या नंतर हे होत नाही, तर हे लक्षात येणार नाही विद्यार्थी मित्र. याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिकली मला आणखी काही बाबी शिकवायच्या आणि याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील. मग हा प्रश्न ज्यावेळेला विद्यार्थी मित्र तुमच्या मनामध्ये क्रिएट होतो की
तिसरं ऑर्बिट हे पूर्ण होण्याऐवजी तुम्ही चौथ्या ऑर्बिटला का सुरुवात केली, तर हे शेल तिसरं पूर्ण होण्याऐवजी करण्याऐवजी तुम्ही चौथ्या शेलला का सुरुवात केली, तर हा प्रश्न क्रिएट मनामध्ये झालाच पाहिजे. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की इथं शेल्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं शेल वाईज होणारं डिस्ट्रीब्युशन आहे. हे पहिली शेल भरली की दुसरी, दुसरी भरली की तिसरी, तिसरी भरली की चौथी शेल अशा क्रमानं होत नाही. याच्यामध्ये आणखी वेगळेपण आहे की जो तुम्हाला पुढे जाऊन 11वी आणि 12वी सायन्स मध्ये शिकणं बंधनकारक आहे. परंतु त्याची एक छोटीशी झलक इथं पाहायला मिळाली. विद्यार्थी मित्र, आता इथून पुढच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला कळणार आहे किंवा पाहायला मिळणार आहे तुम्हाला की इथं तुम्हाला ह्या ज्या शेल्स मांडलेल्या आहेत या सगळ्या शेल्स मध्ये म्हणजे ही के नावाची जी शेल आहे, एल नावाची जी शेल आहे, एम नावाची जी शेल आहे, एन नावाची जी शेल आहे, या शेल्स आहेत ह्या पुढे आणखी त्यांच्या सब शेल्सनी बनलेले आहेत. हे तुम्हाला समजावून देण्यात बंधनकारक आहे. आजच्या लेक्चरचा मूळ हेतूच मुळात तो आहे. आणि ज्या क्षणाला तुम्हाला ह्या सबशेल्स वेगळ्या असतात, शेल्सची नावं वेगळी, त्याच्यामध्ये असणारे सबशेल्स त्या वेगळ्या असतात, ह्या ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी मग तुम्हाला खरोखर नीटनेटकं हा जो पोटॅशियम आहे त्याची जी रचना आहे, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल, त्याच्या शेजारी 21 असेल किंवा स्कॅन्डियम असेल, म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत हे यांच्या सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही कशी केली गेलेली आहे ही तुम्हाला लक्षात येतील. आणि विद्यार्थी मित्र, मग हे ज्या वेळेला तुम्हाला नेमकेपणानं कळेल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे काय, त्याची रचना नेमकी कशी केली गेलेली आहे, त्याच्यामध्ये असणारे भाग कोणते, या सगळ्या भागाची ओळख होईल. चला तर मग पाहूया की शेल्स मध्ये नेमके सबशेल्स असतात तरी कशा. मग ओळख करून घेऊ. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी शेल आहे तिचं नाव आहे के. याच्यामध्ये असणारे सबशेल आहे त्या सबशेलचं नाव आहे एस. आणि तिची कॅपॅसिटी विद्यार्थी मित्र, मुळातच ही शेल आहे ती 2 इलेक्ट्रॉन सामावून घेणारे आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे 2 सबशेल्स बसत नाही, फक्त एकच शेल बसते आणि तिचं नाव आहे एस आणि तिची कॅपॅसिटी असते 2. म्हणजे हे मुद्दाम तुम्हाला आवर्जून सांगायचे, हे कळणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्रमाने येणारी एल सेकंड सबशेल आहे. त्या सेकंड सबशेलची कॅपॅसिटी जरी 8 असली तरी तिच्यामध्ये जी सबशेल बसते ती एस नावाची एक बसते. आणि मग 8 मधून हे 2 ज्यावेळेला कमी होतात सबशेल मधले त्यावेळेला शिल्लक राहतात 6 इलेक्ट्रॉन्स. आणि हे 6 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या सबशेल मध्ये बसतात. ही सबशेलचं नाव आहे आणि त्याची कॅपॅसिटी आहे 6. या दोघांची बेरीज केली की लक्षात येईल की तुम्हाला 8 कॅपॅसिटी याची क्लिअर झालेली आहे. म्हणजे याची कॅपॅसिटी पूर्ण झाली, आता याचीही कॅपॅसिटी पूर्ण झाली. आता आपण एम कडे वळूया. ही तिसऱ्या क्रमांकाची शेल आहे, तिला पण सबशेल्स आहेत आणि या सबशेल्स आहेत त्याच्यामध्ये S2 पुन्हा P आहे ती 6 आहेच आहे. हे 6 आणि 2 8 झाले. या 18 मध्ये 2 सबशेल्स पूर्ण झाले आणि त्या 6 आणि 2 8 पूर्ण झाले. शिल्लक याच्यामध्ये राहतात 18 मधून 8 गेले 10 राहतात. आणि ही D नावाची सबशेल्स आहे आणि तिची कॅपॅसिटी 10. आणि मग तिघांची मिळून बेरीज केली 2 आणि 6 8 आणि 10 18. तुम्हाला लक्षात येईल की इथं तिसरी शेल आहे ती कंप्लीट झालेली आहे. चौथीकडे वळूया. एन नावाच्या शेलकडे वळूया. तिची कॅपॅसिटी विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे, इथं लिहिलेली आहे 32 आहे, 32 आहे. मग ही 32 पूर्ण होण्यासाठी तिची सबशेल आहे पहिली एस, दुसरी पी, तिसरी डी. मग सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर येतं 18. आणि 32 होण्यासाठी चौथी सबशेल इथे क्रिएट असते आणि तिचं नाव आहे एफ आणि तिची कॅपॅसिटी 14. आणि अशा पद्धतीने मग इथून पुढे तुम्ही 5वी शेल घ्या, 6वी घ्या, 7वी घ्या, ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला पुन्हा ह्या सगळ्या सबशेल्स पाहायला मिळतात SPDF नावाच्या. म्हणजेच काय, थोडक्यात विद्यार्थी मित्र तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मुळात जशा शेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात या शेल्सला नंबरिंग आहे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे ही पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, 5वी 6वी आणि 7वी. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की याच्यामध्ये 2 सबशेल्स असतात. सेकंड मध्ये याच्यामध्ये एकच सबशेल असते. फर्स्ट मध्ये याच्यामध्ये 2 सबशेल्स आहेत, त्याच्यामध्ये 3 सबशेल्स आहेत आणि इथून खाली सगळ्यांच्या मध्ये 4 सबशेल्स आहेत. त्या 4 सबशेल्सची नावं मात्र लक्षात ठेवा S, P, D आणि F अशी आहेत. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सुद्धा तुम्हाला या SPDF या स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे. मग आता नेमका SPDF ह्या सबशेल्स आहेत तरी काय, त्या कशा असतात, प्रत्येक ऍटम मध्ये ह्या सबशेल्स कशा फिल होत जातात. म्हणजे जे आता आपण मगाशी जाऊन पोटॅशियमला थांबलो, हे पोटॅशियम 19 हा जो ऍटॉमिक नंबर होता
ते फोडताना आपण कसं फोडतो. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आता प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात आलं की एकूण मिळून 7 मेन शेल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये मात्र हे अशा टाइप मध्ये एसपीडीएफ कशा दिसणारे वेगवेगळे 4 सबशेल्स आहेत. मग आता तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनामध्ये जी एक शंका होती की सर पहिली सबशेल भरल्यानंतर दुसरी, दुसरी भरल्यानंतर पहिली शेल भरल्यानंतर दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, तर त्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्सचं भरणं हे शेल वाईज न होता अशा सबशेल वाईज त्यांचा क्रम भरत जातो आणि हा क्रम वेगळा आहे आणि हा क्रम आता मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्र, मला फक्त तुम्हाला एवढंच समजावून द्यायचंय की ह्या ज्या शेल्स असतात त्याच्यामध्ये असणाऱ्या सबशेल्सची नावं ही आहेत आणि यांच्यानुसार इलेक्ट्रॉन्सची रचना बदलत जाते आणि शेल्स भरण्यापेक्षा सबशेल्स भरण्यावर जोर असतो आणि हे सगळं आता 10वीला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अजिबात नाहीये. म्हणजे हा सगळा भाग आहे तो विद्यार्थी मित्र, हा तुम्हाला सध्या तरी अभ्यासाला नाही, हा सगळा भाग पुढच्या वर्षी तुम्हाला 11वी सायन्स मध्ये अभ्यासाला मिळेल. सध्या तरी तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करता, फोड तयार करता, ते तुम्ही शेल वाईज तयार करता. आज मी तुम्हाला थोडीशी सबशेल वाईज याची ओळख करून देणार आहे आणि याची फोड कशी होते हे दाखवणार आहे आणि मग कोणतंही एलिमेंट हे अशा पद्धतीने फुटल्यानंतर असं त्याचं कॉन्फिगरेशन तयार झाल्यानंतर ते ओरिजिनल कॉन्फिगरेशन असतं. हे खरं 10वीला नाहीये, परंतु तुमचा बेस तयार होण्यासाठी मला हे सांगणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, 10वीला मात्र आपल्याला परीक्षेसाठी फक्त हाच भाग आहे, हा भाग सबशेलवाला नाहीये. तरीही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. नमुना म्हणून तुम्हाला एस कॅटेगरी मधली 1-2, पी कॅटेगरी मधली 1-2, डी कॅटेगरी मधली 1-2 आणि एफ कॅटेगरी मधली 1-2 अशी काही एलिमेंट्स तुमच्या समोर मांडतो. ही कशी फोडायची असतात, त्यांचं कॉन्फिगरेशन नेमकं कसं असतं, हे सगळ्या बाबी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. चला पाहूया सबशेल वाईज इलेक्ट्रॉन्स कसे कसे भरत जातात त्याची असणारी नेमकी डायग्राम काय. आजचं लेक्चर हे छान पद्धतीने मी तुमच्या समोर सादर केलेलं आहे. खरं हे आवडलं असेल आजचं लेक्चर ह्याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवसासाठी आपण थांबूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.